श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचं संक्षेपतः चिंतन आपण करत आहोत। त्यामध्ये 18वा अध्याय चालू झालेला आहे। 18व्या अध्यायामध्ये 18 नंबरचा श्लोकाचं उच्चारण। ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना करणं कर्म कर्तेति त्रिविधा कर्म संग्रहः ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना करणं कर्म कर्तेति त्रिविधा कर्म संग्रहः। ठीक पदच्छेद। ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना करणं कर्म कर्ता इति त्रिविधः कर्म संग्रहः। ठीक अन्वय। ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता च इति त्रिविधा कर्म चोदना तथा च करणं कर्म कर्ता इति त्रिविधः कर्म संग्रहः। ठीक आहे। चला तर विचार हा चालू आहे की वर सांगितलं होतं 16व्या श्लोकामध्ये की आत्मा हा वस्तुतः कर्ता नाही आहे, पण कर्ता नसून सुद्धा जर कोणी आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व समजत असेल तर तो त्याचा भ्रम आहे। आणि असा जो व्यक्ती आहे की जो आत्म्याला कर्ता भोक्ता समजतो त्याची निंदा केली। त्यानंतर 17व्या श्लोकामध्ये ह्या सांगितलं की जो व्यक्ती आत्म्याला यथार्थ जाणून आत्माच मी आहे आणि तो मी अकर्ता आहे अशा स्वरूपाने जाणतो त्याची प्रशंसा केली। काय की असा जो व्यक्ती आहे की जो स्वतः आत्मस्वरूप होऊन आपल्या अकर्तृत्व स्वरूपाला जाणतो त्याने अर्थात तत्वज्ञानी पुरुषाकडून कदाचित लोकदृष्टीने त्रैलोक्याचा घात झाला, हिंसा झाली, तरी देखील परमार्थ दृष्टीने त्याच्याकडून कोणताही घात झालेला नाही ही गोष्ट सांगितली। हत्वापि स इमा लोकान न हंती न निबध्यते। आता हीच गोष्ट हेच तत्वज्ञान ही गोष्ट उपवादन करण्यासाठी युक्तीने आणखीन सिद्ध करण्यासाठी आता इथून पुढे एक प्रक्रिया सांगतात। काय की परमात्म्याला सोडून आत्म्याला सोडून बाकीचं जेवढं आहे ते सर्व गुणात्मक आहे। मग कर्मचोदना आणि कर्माश्रय कर्माचं फल हे सर्व त्रिगुणात्मकच आहे। आता ती कर्मचोदना काय आहे, कर्माश्रय काय आहे, कर्मफल काय आहे, ह्या साऱ्या गोष्टीचं विवेचन करायचं। आणि हे सर्व त्रिगुणातच आहे, सत्वगुण रजोगुण तमोगुण याच्यात आहे, अर्थात मायेच्या कक्षेत आहे। म्हणून कर्तृत्व वगैरे जे बी धर्म आहे हे सर्व गुणाचे आणि गुणाच्याच अंतर्गत आहे। आत्म्याकडे त्याचा संश्लेष नाही, संबंध नाही। अर्थात आत्मा हा अकर्ता आहे, अभोक्ता आहे, निर्गुण निराकार आहे, सच्चिदानंद घन एकमात्र तत्व ब्रह्मतत्व तोच आत्मा आहे ही सिद्ध करायचं आहे, हे दाखवून द्यायचं आहे। आणि त्या आत्मतत्वाला जो जाणतो असा ज्ञानी पुरुष त्याच्यासाठी मग ती गोष्ट आहे। हत्वापि स इमा लोकान न हंती न निबध्यते। जरी लोकदृष्टीने त्याच्याकडून काही घातपात झाला, निषिद्ध कर्म घडले, तरी देखील ज्ञानाच्या दृष्टिकोनातून तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून शास्त्राच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडून काही घडलंच नाही। आणि म्हणून शारीरिक दृष्टीने घडलं तरी त्याचा लेप त्याला लागत नाही, ही सिद्धांताची गोष्ट आहे। आणि काल हा एक पण विषय झाला काय की जेवढ्या म्हणून क्रिया कर्म वगैरे आहे त्याचं कारण 5 सांगितले। आणि जर ते 5 कारण आहे अर्थात त्याच्यात आत्मा हा करता नाहीच आहे, कारण नाहीच आहे, तरी देखील आत्म्याला कोणी करता समजत असेल तर ते त्याचं उचित नाही आहे, तो त्याचा भ्रमज्ञान आहे। ही गोष्ट पण सांगितली होती, तोच विषय आता पुढे चालू आहे। तर बघा अन्वयानुसार
ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता, या 3 गोष्टी झाल्या. ज्ञान 1, ज्ञेय 2 आणि परिज्ञाता इति त्रिविधा. हे ते 3 प्रकार आहे. या तिघाला मिळून एक नाव आहे कर्मचोदना. किंवा कर्मचोदना म्हणजे काय? कर्माच्या प्रवृत्तीला कारण हे 3 आहे, म्हणून या तिघांना म्हणायचं कर्मचोदना, आहे की नाही? तर कर्मचोदना याचा अर्थ लिहा कर्म प्रवृत्ती हेतु. कर्म प्रवृत्ती हेतु, कर्माच्या प्रवृत्तीला कारण हे 3 आहेत, ज्ञान, ज्ञेय आणि परिज्ञाता. आता ज्ञान काय हो? ज्ञान शब्दाने काय घ्यायचं? तर थोडक्यात त्याची परिभाषा लिहून घ्या, कारण हा महत्त्वाचा सूत्ररूप श्लोक आहे. याचीच व्याख्या पुढे अनेक श्लोकांमध्ये चालणार आहे. तर लिहा ज्ञानम बराबर इष्ट साधनम इति एतत् इति बोधः. एतत् इष्ट साधनम असं लिहा. एतत् इष्ट साधनम इति बोधः ज्ञानम. ठीक आहे. एतत् इष्ट साधनम इति बोधः ज्ञानम. पुढे ज्ञेयम बराबर इष्ट साधनम कर्म. इष्ट साधनम कर्म हे झालं ज्ञेयम. पुढे लिहा परिज्ञाता. परिज्ञाता बराबर एवं भूत ज्ञानाश्रय. एवं भूत ज्ञानाश्रय कंसातल्या उपाधियुक्तः अविद्याकल्पितः भोक्ता. अविद्याकल्पितः भोक्ता कंसबान. ठीक. पुढे कर्मचोदना बराबर चोद्यते प्रवर्त्यते येन इति चोदना. येन इति चोदना. पुढे ज्ञानादित्रितयं कर्म प्रवृत्ति हेतु इत्यर्थः. ठीक आहे. बघा पूर्णविराम. अजून एक वाक्य. यद्वा चोदना इति विधि उच्यते. चोदना इति विधि उच्यते. ततः च अयम अर्थः. ततः च अयम अर्थः. उक्त लक्षण त्रिगुणात्मकम्. उक्त लक्षणं त्रिगुणात्मकं ज्ञानादित्रयम् अवलंब्य. ज्ञानादित्रयम् अवलंब्य कर्म विधि प्रवर्तते. कर्म विधि प्रवर्तते. ठीक आहे. बघा अर्थ. ज्ञान शब्दाने असं ज्ञान घ्यायचं इथं. एतत् इष्ट साधन इति बोध. हे गोष्ट माझ्या इष्टाचं साधन आहे, मला जे प्रिय आहे त्याचं हे साधन आहे, अशा प्रकारचा जो बोध, त्याचं नाव इथं काय? ज्ञान, वृत्तिरूप ज्ञान. ठीक आहे. ज्ञेय काय आहे हो? इष्ट साधन. जे इष्टाचं प्रिय वस्तूचं साधन आहे, प्राप्त करून घेण्याचं साधन आहे, असं जे कर्म, त्याला म्हणायचं इथं ज्ञान. पुढे परिज्ञाता म्हणजे एवंभूत ज्ञानाश्रय. आत्ता जे ज्ञान सांगितलं त्या ज्ञानाचा जो आश्रय त्याला म्हणायचं परिज्ञाता. थोडक्यात उपाधियुक्त अविद्येच्या द्वारे कल्पित असा जो भोक्तारूप जीव तो झाला काय? परिज्ञाता. 3 गोष्टी झाल्या, ज्ञान, ज्ञेय आणि परिज्ञाता. आता पुढे शब्द आला होता कर्मचोदना. त्याची व्याख्या केली. तर चोद्यते याचा अर्थ केला प्रवर्तते. येन इति चोदना. ज्याच्याद्वारे मनुष्य प्रवृत्त होतो त्याला म्हणायचं चोदना. तात्पर्य कर्मचोदना याचा अर्थ झाला कर्म प्रवृत्ती हेतू. तर कर्माच्या प्रवृत्तीला कारण, कर्मासाठी मनुष्य प्रवृत्त होतो त्याला कारण कोण? हे 3, ज्ञान,
ज्ञेय आणि परिज्ञाता या तिघामुळे मनुष्य ज्ञान पाहिजे. हे माझं इष्टाचं साधन आहे असं ज्ञान असेल, त्यांनी त्याचं साधन आहे नाही हे ज्ञान झालं, ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे, पहिलं हे ज्ञान. ती वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी अमुक अमुक कर्म करावं लागतं याचंही ज्ञान असलं पाहिजे. साऱ्यांना वाटतं चंद्र आपल्या घरात असावा, इष्ट आहे, पण तो आपल्या घरात आणायचा कसा माहिती आहे का? त्याचा उपाय साधन नाही माहिती, नाही आणता येणार. म्हणून ज्ञानही पाहिजे इष्टाचं. ते इष्ट प्राप्त करून घेण्याचं जे साधन ज्याला कर्म म्हणतात तेही असलं पाहिजे, त्याला ज्ञेय इथं म्हटलं गेलं आहे. ठीक आहे. आणि पुन्हा परिज्ञाता, त्या ज्ञानाचा आश्रय प्राप्त करून घेणारा तोही असला पाहिजे. आणि ह्या तीन गोष्टी असेल तरच मनुष्य कोणत्याही कर्मामध्ये प्रवृत्त होतो. आणि म्हणून या तिघाला म्हटलं आहे काय? कर्मचोदना. मग आता हे तीन आहेत आणि हे तिन्ही तीन गुणाच्या आतच आहे, सत्वगुण, रजगुण, तमोगुण. प्रत्येकाचे भेद पुढं करणार आहे. मग हे कर्म जर याच्यामुळेच होऊ राहिलं, ज्ञान, ज्ञेय आणि परिज्ञाता, तर याच्याहून अतिरिक्त उपाधिशून्य निरुपाधिक तत्व जे चेतन तत्व आहे ते मी आहे, त्याच्याशी कर्तृत्वाचा कर्माचा काही संबंधच नाही आहे. आणि ते चेतन तत्व मी आहे. अर्थात हे सर्व जाणल्याने स्वतःच्या ठिकाणी अकर्तृत्वाचा बोध सिद्ध होतो. आणि तो सिद्ध झाला तरच ते म्हणता येतं हत्वापि न हन्यते. ठीक आहे की नाही? चला पुढे आणखीन सांगितलं याच श्लोकात, करणम कर्म कर्ता इति त्रिविधः कर्मसंग्रह. कर्मसंग्रह शब्दाचा अर्थ लिहा क्रियाश्रय. क्रियेचे आश्रय हे तीन आहेत. क्रिया नाम कर्म, कर्माचे आश्रय, क्रियेचे आश्रय तीन. कोण कोण? करण, कर्म आणि कर्ता. तर काय आहे यांचा अर्थ? तर तोही आपण थोडक्यात लिहून घेऊया. करणम बराबर साधकतमम, साधकतमम करणम. ठीक. पुढे आहे कर्म बराबर कर्तुः इप्सिततमम, कर्तुः इप्सिततमम कर्म. पुढे आहे कर्ता, कर्ता बराबर क्रिया निर्वर्तकः, क्रिया निर्वर्तकः कर्ता झाला. पुढे एक पद आहे कर्मसंग्रह बराबर कर्म संगृह्यते अस्मिन्, कर्म संगृह्यते अस्मिन् इति कर्मसंग्रह. कर्मसंग्रह पूर्णविराम. पुढे करणादि त्रिविधम, करणादि त्रिविधम कारकम, कारकम क्रियाश्रयाः इत्यर्थः, क्रियाश्रयाः इत्यर्थः पूर्णविराम. संप्रदानादि कारकत्रयम्, संप्रदानादि कारकत्रयम् तु परंपरया, परंपरया क्रिया निर्वर्तकम एव, क्रिया निर्वर्तकम एव केवलम अर्धविराम. न तु साक्षात, न तु साक्षात क्रियायाः आश्रयः, क्रियायाः आश्रयः. ठीक आहे, ध्यान द्या. तर क्रिया अर्थात कर्म, कर्माचा आश्रय हे तीन आहेत, करण, कर्म, कर्ता. ठीक आहे. करण म्हणजे काय? त्याचा अर्थ दिला आहे साधकतमम. कोणती गोष्ट साध्य सिद्ध करण्यासाठी अत्यंत जवळचं जे साधन त्याला म्हटलं जातं काय? करण. ठीक आहे ना. कर्म म्हणजे कर्त्यासाठी जे अत्यंत इप्सित आहे, अपेक्षित आहे, इच्छित आहे, त्याला म्हणायचं काय? कर्म. आणि कर्ता म्हणजे काय? क्रियेला संपादन करणारा आहे की नाही. निर्वर्तक संपादक, क्रियेचं संपादन करणारा जो संपादक तो झाला काय? कर्ता. हे तीन गोष्टी आहे की नाही. जसं उदाहरणार्थ रामः यानेन
ग्रामम गच्छति वाक्य आहे. तर राम करताय, यानेन हे करण साधन आहे, यानेन साधनाने गाडीने जातो, तर गाडी हे झालं साधन म्हणजे करण. राम झाला करता आणि त्याला गावाला जायचं आहे, ग्रामम हे झालं कर्म, कारण गाडीच्या द्वारे त्याला गावाला पोहोचणं अत्यंत इष्ट आहे, इप्सित आहे, अपेक्षित आहे, म्हणून ग्राम झालं कर्म. तर कर्ता, करण आणि कर्म हे तीन. तर हे तीन काय आहे हो, या तिघाला इथं म्हटलंय कर्मसंग्रह. कर्मसंग्रह म्हणजे काय, कर्म संगृह्यते अस्मिनिती कर्मसंग्रह. साऱ्या कर्माचा आश्रय, क्रियेचा आश्रय हे तीन. ठीक आहे ना, तेच दिलंय. कर्णादि त्रिविधम कारकम क्रियाश्रया, हे क्रियेचे आश्रय आहेत. ठीक आहे ना, आणि कर्माच्या प्रवृत्तीला कारण तीन ते वर सांगितले, आणि कर्माचा आश्रय म्हणून हे तीन, म्हणून या तिघाला म्हटलंय कर्मसंग्रह. आता कदाचित कोणी म्हणेल क्रियेचा आश्रय म्हणून तुम्ही तीन सांगितले, कर्ता, कर्म, करण, परंतु कारक एकूण 6 आहेत, आहे की नाही. मग आणखीन बाकीचे 3 कारक ते पण का बरं नाही घेतले कर्माचा आश्रय म्हणून. तर उत्तर देतात तसं नाही म्हणे. काय, क्रियेचा म्हणजेच कर्माचा आश्रय साक्षात हे 3च आहेत. मग बाकीचे जे 3 कारक आहे, संप्रदान, अपादान आणि अधिकरण, तर संप्रदानादि कारकत्रयम तू परंपरया क्रिया निर्वर्तकम, परंपरेने ते क्रियेचे काय करतात, संपादक आहेत, आहे की नाही. एवढं न तू साक्षात क्रिया आश्रय, साक्षात क्रियेचे आश्रय नाही आहे, म्हणून त्या तिघाला नाही घेतलं आणि ह्या तिघाला घेतलं. हे तिघच क्रियेचे आश्रय आहेत. मग आता आपल्याला विचार हा करायचा आहे की क्रियेचे आश्रय जे आहेत ते 3, ते बी गुणाच्या अंतर्गतच आहे. आत्म्याचा काही संबंध आहे त्यांच्याशी, कळलं की नाही. आत्मा नाही आहे क्रियेचा आश्रय, आणि क्रियेचा प्रवर्तक बी आत्मा नाही आहे, ते प्रवर्तक बी दुसरे 3 जण आहेत. मग क्रियेचा कर्माचा प्रवर्तकही अलग आहेत, त्या क्रियेचा म्हणजे कर्माचे आश्रयही अलगच दुसरे आहेत, आहे की नाही. आत्मा मात्र या साऱ्याहून अलिप्त आहे, आणि तो आत्मा मी आहे असं जाणायचं आहे. मग आता हे जे कर्मचोदना म्हणून 3 घेतल्या गेलेले आणि कर्मसंग्रह म्हणून 3 घेतल्या गेलेले, हे कसे गुणस्वरूप किंवा गुणाच्याच अंतर्गत येतात याचं विवेचन पुढे विस्तारपूर्वक होत आहे. एवढा अर्थ लागला श्लोकाचा. चला मग पुढे कर्मसंग्रह. आता पढा. ज्ञानम कर्म च कर्ताच त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि. पदच्छेद. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधा एव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणु ताने अपि. अन्वय. गुणसंख्याने ज्ञानं कर्म च कर्ता च गुणभेदतः त्रिधा एव प्रोच्यते तानि अपि यथावत् शृणु. ठीक आहे. चला मुख्य शीर्षक लिहून घ्या. श्लोक नंबर 19 ते 40. 19 ते 40. 3 गुणानुसार ज्ञान, कर्म, कर्ता, ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धि, धृती व सुख यांचे निरनिराळे प्रकार. ठीक आहे. चला आता तो वरच्या श्लोकात जे ज्ञान, ज्ञेय आणि परिज्ञाता म्हणून जे सांगितले, करण, कर्म आणि कर्ता म्हणून जे सांगितले, तर त्यांचे आता गुणानुसार कसे त्यांचे भेद आहे ते ऐकण्यासाठी भगवंत आज्ञा करतात या श्लोकातून.
काय म्हणतात अन्वयानुसार पहा. तर म्हणतात गुणसंख्याने ज्ञानम कर्म च कर्ता च गुणभेदत त्रिधा एव प्रोच्यते. ठीक, गुणसंख्याने याचा अर्थ लिहा कापिले शास्त्रे. कापिले शास्त्रे अर्थात कपिल मुनीच्या द्वारे प्रणीत जे सांख्यशास्त्र आहे त्यामध्ये. आणि वेदांतामध्ये असं आहे काय की अन्य शास्त्रात सुद्धा ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या जर आमच्या वेदांत सिद्धांताला आडव्या येत नसतील, बाद करीत नसतील, प्रतिबंध करीत नसतील, विरुद्ध ठरत नसतील तर त्याचाही वेदांतामध्ये स्वीकार केलेला असतो. म्हणून इथं जरी सांख्यशास्त्रात असं असलं तरी आम्हाला वेदांताला ते उपकारकच आहे, अनुकूलच आहे म्हणून सांगतात. गुणसंख्याने याची व्युत्पत्ती लिहायची तर लिहून घ्या एका वाक्यात. गुणाः सम्यक कर्मभेदेन, कार्यभेदेन, सॉरी कर्मभेदेन नाही, कार्यभेदेन, सम्यक कार्यभेदेन ख्यायन्ते, ख्यायन्ते प्रतिपाद्यन्ते, प्रतिपाद्यन्ते अस्मिन् इति गुणसंख्यानम्, अस्मिन् इति गुणसंख्यानम् बराबर सांख्यशास्त्रम तस्मिन्. ठीक आहे, अर्थ पहा. गुणाः सत्वगुण, रजगुण, तमगुण सम्यक चांगल्या रीतीने कार्यभेदाने त्याच्या कार्याचे भेद सांगून ख्यायन्ते गुणाः अर्थात प्रतिपाद्यन्ते गुणांचं प्रतिपादन केलं जातं कार्यानुसार ज्या शास्त्रात आहे की नाही. अस्मिन त्याला म्हणायचं गुणसंख्या अर्थात कपिल मुनी प्रणीत शास्त्र त्याच्यामध्ये सप्तमी. तर गुणसंख्याने ज्ञानम कर्म, कर्म म्हणजे क्रिया, आणि कर्ता, कर्ता म्हणजे क्रियाणाम निर्वर्तक, क्रियेचा संपादन करणारा, हे तिन्ही गुणभेदतः त्रिधा एव प्रोच्यते, प्रोच्यते कथ्यते सांगितल्या जातात. गुणभेदत सत्वादी भेदेन, सत्वगुण, रजगुण, तमगुण याच्या अनुसार या प्रत्येकाचे 3-3 भेद सांगितले जातात शास्त्रामध्ये. आणखीन आता तानी अपि यथावत शृणु, भगवंत सांगतात तानी, तानी ज्ञानादीनी, ज्ञान कर्म करता इत्यादी त्यांना देखील यथावत म्हणजे जसं शास्त्रामध्ये गुणानुसार त्यांचे भेद केलेले आहे ते तू ऐक असा आदेश देतात भगवान. पुढे सर्वभूतेषु येनैकं, सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते, भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु, अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं, तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते, अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. सर्वभूतेषु येन एकं भावम् अव्ययम् ईक्षते, अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. अन्वय विभक्तेषु सर्वभूतेषु येन एकं अविभक्तं अव्ययं भावम् ईक्षते तत् सात्विकम ज्ञानम विद्धि. ठीक आहे, बघा अर्थ. आता त्यापैकी ज्ञानाचा, सात्विक ज्ञानाचं लक्षण या श्लोकातून केल्या जात आहे. 3-3 भेद सांगायचे ना, सात्विक, राजस, तामस. त्यापैकी सात्विक ज्ञान काय असतं ते या श्लोकातून सांगतात. तर विभक्तेषु सर्वभूतेषु, विभक्तेषु शब्दाचा अर्थ परस्परम व्यावृत्तेषु आहे की नाही. परस्परामध्ये अलग अलग भिन्न भिन्न शरीराने दिसणारे सारे प्राणी मात्र परस्परम व्यावृत्तेषु. सर्वभूतेषु, सर्वभूत म्हणजे अगदी ब्रह्मदेवापासून किडामुंगीपर्यंत आहे की नाही, साऱ्या भूतांमध्ये शरीरांमध्ये येन एकम अविभक्तम अव्ययम भावम ईक्षते. ध्यान द्या, विभक्तेषु याचा अर्थ दिला परस्परम व्यावृत्तेषु. सर्वभूतेषु याचा अर्थ लिहा ब्रह्मादि स्थावरांतेषु,
ब्रह्मादि स्थावरांतेषु. पुढे येन, येन मतलब ज्ञानेन, येन ज्ञानेन एकम अविभक्तम. अविभक्तम शब्दाचा अर्थ लिहा अनुस्यूतम. अनुस्यूतम. अव्ययम मतलब निर्विकारम. अव्ययम शब्दाचा अर्थ निर्विकार. पुढे आहे भावम. भावम शब्दाचा अर्थ लिहा परमात्म तत्वम. ठीक. ईक्षते अर्थात पश्यति, आलोचयति. चला पुढे आहे तत्. तत् म्हणजे ज्ञानम. सात्विकम ज्ञानम विद्धी. आता अर्थ पहा. विभक्तेषु म्हणजे परस्परातून भिन्न भिन्न दिसणारे जेवढे प्राणी मात्र आहेत, ब्रह्मदेवापासून किडामुंगीपर्यंत साऱ्यांमध्ये काय हो, एकच भाव परमात्मा तत्व भरलेलं आहे. असं ज्या ज्ञानाने जाणलं जातं ते ज्ञान सात्विक ज्ञान. तेच दिलं येतं. येन ज्ञानेन, ज्या ज्ञानाने एकम भावम. कसं ते अविभक्तम अनुस्यूत. साऱ्या शरीरामध्ये अनुस्यूत असणारं, अनुगत असणारं, व्यापक असणारं, अव्यय म्हणजे निर्विकार असं भाव म्हणजे परमात्मा तत्व ज्या ज्ञानाने जाणल्या जातं तत् ते ज्ञान सात्विकम ज्ञानम विद्धी. असं जे अद्वैत दर्शन रूप जे ज्ञान आहे ते ज्ञान कोणतं ज्ञान आहे? सात्विक ज्ञान आहे. आता राजस ज्ञानाचं लक्षण करतात पुढे. पृथक्त्वेन तु यज्ञानम नाना भावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्. पृथक्त्वेन तु यज्ञानं नाना भावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्. पदच्छेद. पृथक्त्वेन तु यत् ज्ञानं नाना भावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तत् ज्ञानं विद्धि राजसम्. अन्वय. यत् ज्ञानं तु सर्वेषु भूतेषु पृथग्विधान् नाना भावान् पृथक्त्वेन वेत्ति तत् राजसं ज्ञानं विद्धि. ठीक आहे ना. बघा, यत् ज्ञानम जे ज्ञान जाणतं कसं, तिथं जे यत् ज्ञानम आहे ना त्याचा अभिप्राय असा आहे की येन ज्ञानेन. ठीक आहे ना. कारण ज्ञान हे करता होऊ शकत नाही आहे की नाही, परंतु इथं करता म्हणून दिलं आहे. बऱ्याचदा असं घडतं आहे की नाही. असतं काय करण वगैरे, पण करता म्हणून त्याचा उल्लेख होतो. काष्टा आणि पचंती. काष्ट थोडी शिजवतात, काष्टेन पचती पचती, पण करता म्हणून उपयोग केला त्याप्रमाणे तर समजायचं. तर या ज्या ज्ञानाच्या द्वारे काय जाणलं जातं हो, तर सर्वेषु भूतेषु, भूतेषु देहेषु, साऱ्या भूतांमध्ये साऱ्या शरीरांमध्ये पृथक विधान नाना भावान, नाना भावान ज्ञाना तत्वान, भिन्न भिन्न तत्व पाहिलं जातं वेगवेगळ्या रूपाने. हा सुखी, हा दुःखी, भिन्न भिन्न लक्षणांनी युक्त भिन्न भिन्न तत्व आहे साऱ्या शरीरामध्ये. अशा रूपाने पृथक्त्वेन भिन्नत्वेन व्यक्ती जाणल्या जातं ज्या ज्ञानाने. तज्ज्ञानम, तत् म्हणजे ज्ञानम, राजसम ज्ञानम विद्धि. ते ज्ञान राजस ज्ञान आहे असं समजावं. ठीक आहे ना. रजोगुणापासून झालेलं ते ज्ञान आहे, अर्थात राजस ज्ञान आहे. पुढे चला. यत्तु कृत्स्नवदेकस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् अतत्त्वार्थवदल्पञ्च तत्तामसमुदाहृतम्. पदच्छेद. यत्तु कृत्स्नवत् एकस्मिन् कार्ये सक्तम् अहैतुकम् अतत्त्वार्थवत् अल्पम च तत् तामसम उदाहृतम. तामस ज्ञानाचं लक्षण. अन्वय. यत्तु ज्ञानम एकस्मिन् कार्ये कृत्स्नवत् सक्तम तत् अहैतुकम
अतत्वार्थवत अल्पम च ज्ञानम तामसम उदारतम. ध्यान द्या, महत्वाचा विषय आहे. यत्तु ज्ञानम एकस्मिन कार्ये, कार्य शब्दाचा अर्थ लिहा. देहे प्रतिमादौ वा, देहे प्रतिमादौ वा. ठीक. पुढे एक शब्द आला आहे कृत्स्नवत, त्याचा अर्थ लिहा परिपूर्णवत. ठीक आहे, परिपूर्णवत. पुढे एक शब्द आहे सक्तम, म्हणजे एतावत एव आत्मा ईश्वरः वा. एतावत एव आत्मा ईश्वरः वा इति अभिनिवेशोक्तम. अभिनिवेशोक्तम. ठीक आहे. आता अर्थ पहा. कोणत्या ज्ञानाला तामस ज्ञान म्हणायचं? सरळ सोपी भाषा आहे. ठीक आहे ना. एखाद्याच कार्याच्या ठिकाणी आसक्त होणं म्हणजे कसं? अत्यंत एखादा प्रिय देह कोणाचा वाटत असेल, पत्नीचा, पुत्राचा, मित्राचा, कोणाचा असू द्या, हा देह हाच आत्मा आहे, हाच माझ्यासाठी देव आहे, याच्या अतिरिक्त मला काहीच नाही, असं जे ज्ञान ते तामस ज्ञान. किंवा एखाद्या प्रतिमेच्या ठिकाणी फोटो असेल, मूर्ती असेल, आहे की नाही, एखादा देव करून बसवला असेल, बस याच्याशिवाय दुसरं जगात काहीच नाही, हाच माझा एक देव, अशा स्वरूपाचा जो निश्चयात्मक ज्ञान, ते ज्ञान झालं तामस ज्ञान. बरोबर. राजस्थानात काय सांगितलं होतं की प्राणी मात्र अनेक सारे दिसतात, पण सारे वेगवेगळे वेगळे वेगवेगळे, असं जे ज्ञान ते झालं राजस्थान. आणि सारे शरीर जरी भिन्न भिन्न असले तरी त्या साऱ्या शरीरांमध्ये अनुस्यूत तत्व एक आहे, ब्रह्मतत्व, असं जे ज्ञान ते झालं सात्विक. कळाले वेगवेगळे ज्ञान? तेच पाहता. यत्तु ज्ञानम एकस्मिन कार्य, एकाच कार्याच्या ठिकाणी, देह, प्रतिमा इत्यादिकाच्या ठिकाणी, कृत्स्नवत म्हणजे परिपूर्णवत, बस एवढंच काही सर्व काही आहे, हेच माझं विश्व. सक्तम एतावदेव आत्मा, हाच आत्मा आहे, हाच ईश्वर आहे, अशा प्रकारच्या अभिनिवेशाने, आग्रहाने उत्तम बोलल्या जाणारं जे ज्ञान तामस ज्ञान आहे. पण त्याला सांगण्याला हेतू काय? काय तुमच्याकडे आयडिया आहे सिद्ध करायला? हेच सर्व काय म्हणून? काही नाही. अहै तुकाम, अर्थात हेतुवर्जितम निर्युक्तिकम. हे बोलण्याला काही युक्ती नाही आहे, की नाही, हेतू नाही आहे. पण म्हणतात लोक आपल्या अंतकरणाने आग्रह धरतात, दुराग्रह अज्ञानामुळे. कसं आहे ते ज्ञान? अतत्वार्थवत. अतत्वार्थवत त्याचा अर्थ लिहा परमार्थ अवलंब शून्यम. परमार्थ अवलंब शून्यम. परमार्थाचा आधार घेऊन ते ज्ञान नाही आहे, अतत्वार्थवत ते ज्ञान आहे. पुन्हा कसं आहे ते? अल्पम. त्याला अल्प काहून म्हणायचं? त्याचा विषय अल्प आहे, त्याचं फलही अल्प आहे, आणि म्हणून ते ज्ञान कसं आहे? अल्प, मर्यादित, छोटा. असं जे ज्ञान ते तामस ज्ञानम उदारतम. उदारतम कथित, त्याला तामस ज्ञान म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे जी. चला. अल्प म्हणजे अल्प विषयत्वात अल्प फलत्वात. थोडं त्याचा फल आहे, थोडंच त्याचा विषय आहे, म्हणून ते ज्ञान अल्प. ज्ञानाचे 3 भेद झाले. पुढे चला. आता कर्माचे 3 भेद करायचे. ठीक आहे ना. नंतर पुन्हा कर्त्याचे 3 भेद करायचे. जिथं कर्मचोदना म्हणून 3 सांगितले होते, सारे जे काय कसं. चला पुढे. यत्तो कृत्स नियतम संगरहित राग द्वेषतः कृतम अफल प्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. नियतं संगरहितं राग द्वेषतः कृतं अपरप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. नियतं संगरहितं अराग द्वेषतः कृतं अफल प्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकम उच्यते. ठीक. अन्वय. अफल प्रेप्सुना अराग द्वेषतः संगरहितं कृतं यत् नियतं कर्म तत्
सात्विकम उच्यते. सात्विक कर्म कशाला म्हणायचं त्याची व्याख्या दिली आता इथं बघा. आता अफल प्रेप्सुना, अफल प्रेप्सुना शब्दाचा अर्थ लिहा. फलम प्राप्तुम इच्छति इति, फलम प्राप्तुम इच्छति इति फलप्रेप्सु, इति फलप्रेप्सु. तद्विलक्षणेन, तद्विलक्षणेन निष्कामेन कर्ता इत्यर्थः. निष्कामेन कर्ता इत्यर्थः. ठीक आहे बघा. जो फलाच्या प्राप्तीची इच्छा करतो त्याला म्हणतात फलप्रेप्सु. त्याच्याहून जो विलक्षण त्याला म्हणायचं अफलप्रेप्सु. त्याच्याद्वारे तात्पर्य निष्काम अशा कर्त्याच्या द्वारे आहे की नाही. काय हो कृतम यत् पुढे येणार आहे जे केल्या जातं ते कर्म सात्विक. पण कसं आणखीन कर्माचे विशेषण दिल्या जात आहे. अराग द्वेषतः संगरहितम कृतम यत् नियतम कर्म आहे की नाही. अराग द्वेषतः आहे की नाही म्हणजे राग द्वेषाने रहित होऊन. पुन्हा संगरहितम, संगरहित म्हणजे फलाची आसक्ती सोडून आणि कर्तृत्वाचा अहंकार सोडून. कृतम यत् नियतम कर्म, केल्या जाणारं जे नियत कर्म आहे ते कर्म सात्विक. नियतम, नियतम शब्दाचा अर्थ लिहा नित्यतया विहितम. नित्यतया विहितम, नित्य करायला पाहिजे अशा रूपांची विहित आहे. अवश्य कर्तव्य कर्म, रोज केल्या जाणारं कर्म. नित्यतया विहितम असं जे कर्म आहे आणि जे संगरहित होऊन केलं जातं, रागद्वेष रहित होऊन केलं जातं, अफलप्रेप्सूच्या द्वारे निष्काम पुरुषाच्या द्वारे केल्या जाणारं असं जे कर्म त्याचं नाव आहे सात्विक कर्म. पुढे चला. यत्तु कामेप्सुना कर्म, यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः, साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं, क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतं, तद्राजसमुदाहृतं. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतं. पदच्छेद. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तत् राजसम उदाहृतम्. अन्वय. कामेप्सुना तु यत् कर्म साहंकारेण बहुलायासेन वा क्रियते तद राजसम उदाहृतम्. ठीक आहे. राजस कर्माचं लक्षण. कामेप्सुना, कामेप्सुना म्हणजे फलम प्राप्तुम इच्छता पुरुषेन आहे की नाही. फल प्राप्त व्हावं या अशी इच्छा धरून आहे नाही केल्या जाणारं जे कर्म आहे. तर कामेप्सुना तू यत् कर्म, जे कर्म केलं जातं ते कसं साहंकारेण, अहंकाराने युक्त होऊन. माझ्यासारखा आणखी दुसरा कोण आहे श्रेष्ठ जो मी हे सर्व कर्म करत आहे अशा रीतीने अहंकाराने युक्त होऊन. पुन्हा कसं बहुलायासेन, बहुलायासेन शब्दाचा अर्थ आहे महता आयासेन, अत्यंत कष्टाने क्रियते केल्या जातं, निर्वर्त्यते. तत् राजसम आहे की नाही. फलप्राप्तीची इच्छा असणाऱ्या पुरुषाकडून अहंकारपूर्वक अतिशय प्रयासाने केल्या जाणारं जे कर्म त्याला म्हणायचं राजस कर्म. पुढे. अनुबंधम क्षयम हिंसा, अनुबंधम क्षयम हिंसा मनपेक्ष च पौरुषम, मनपेक्ष च पौरुषम मोहादारभ्यते कर्म, मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते, यत्तत्तामसमुच्यते. अनुबंधम क्षयम हिंसा मनपेक्ष च पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते. पदच्छेद. अनुबंधम क्षयम हिंसाम अनपेक्ष च पौरुषम मोहात आरभ्यते कर्म यत् तत् तामसम उच्यते. अन्वय. अनुबंधम क्षयम हिंसा पौरुषम च अनपेक्ष.
मोहात यत् कर्म आरभ्यते तत् तामसम उच्यते. तामस कर्माचं लक्षण सांगतात. एक शब्द आलाय मध्येच बीच अनपेक्ष शब्द आलाय. अनपेक्ष अनपेक्ष शब्दाचा अर्थ लिहा अपर्यालोच्य. अपर्यालोच्य म्हणजे काय? आता त्याचा अन्वय मागच्या साऱ्या शब्दाबरोबर आहे. अनुबंधम अनपेक्ष, क्षयम अनपेक्ष, हिंसाम अनपेक्ष, पौरुषम अनपेक्ष. आहे की नाही? म्हणजे अनुबंधाचा विचार न करता, अनपेक्ष म्हणजे अपर्यालोच्य, विचार न करता, अनुबंध, क्षय, हिंसा, पौरुष या कशाचाही विचार न करता केवळ मोहाने अविवेकाने केल्या जाणार जे कर्म त्याला म्हणायचं तामस. म्हणजे काय? पण अनुबंध, अनुबंधम शब्दाचा अर्थ या भावी परिणामम, भावी परिणामम म्हणजे आपण जे कर्म करत आहोत याचे भविष्यात परिणाम काय निघतील याचा विचार न करता केल्या जाणारं कर्म. मोघम, काही माहीत नाही, पुढे जे व्हायचं ते होईल, करून टाकायचं. आहे की नाही? आहे की नाही? भावी परिणामम त्याचा विचार न करता. पुन्हा क्षयम अनपेक्ष, क्षयम, क्षयम शब्दाचा अर्थ आहे वित्त व्ययम किंवा शक्ती क्षय. वित्त व्ययम, शक्ती क्षय, हे जे आपण कर्म करत आहोत याच्यातून आपला किती पैसा खर्च होणार आहे किंवा किती शक्ती खर्च होणार आहे याचाही विचार न करता केल्या जाणारं कर्म तामस कर्म. आणखीन हिंसाम अनपेक्ष, हिंसा म्हणजे परपीडाम, आपण जे कर्म करत आहोत या कर्मातून दुसऱ्याला किती त्रास होईल याचाही तरी विचार करायला पाहिजे ना. जेणेकरून दुसऱ्याला त्रास होईल असं कर्म करूच नाही, पण त्याचाही विचार न करता जे कर्म केलं जातं ते कर्म तामस कर्म आहे. आणखीन पौरुषम, पौरुषम शब्दार्थ लिहा स्वसामर्थ्यम. कर्म करायला निघाला परंतु हे कर्म करण्यामध्ये आपलं सामर्थ्य आहे की नाही याचाही विचार नाही केला, बस उठला सुटला करायला भिडला. आहे की नाही? कशाचा विचार केला नाही, अनुबंधाचा नाही, क्षय, हिंसा, पौरुष आहे, कशाचाही विचार न करता कर्म करतो आहे. कशामुळे करतो? मोहात. मोहात शब्दार्थात लिहा अविवेकतः, अविवेकतः, अविवेकाने, अज्ञानाने, मूर्खपणाने. मोहात यत् कर्म आरभते, जे कर्म सुरुवात केलं जातं किंवा जे कर्म केलं जातं त्या कर्माला म्हणायचं काय? तामसम, तामस कर्म म्हणायचं आहे. कळाले जी? कर्माचे देखील 3 भेद. पुढे जाऊया. आता कर्त्याचे 3 भेद सांगायचे आहे. मुक्त संगो नहं वादी, मृत्युत्साह समन्वितः, सिद्ध सिद्ध्योर्निर्विकार, कर्ता सात्विक उच्यते. मुक्त संगो नहं वादी, मृत्युत्साह समन्वितः, सिद्ध सिद्ध्योर्निर्विकार, कर्ता सात्विक उच्यते. पदच्छेद. मुक्त संगः अनहं वादी, धृत्युत्साह समन्वितः, सिद्ध सिद्ध्योः निर्विकारः, कर्ता सात्विकः उच्यते. अन्वय. मुक्त संगः अनहं वादी, धृत्युत्साह समन्वितः, सिद्ध सिद्ध्योः निर्विकारः, कर्ता सात्विकः उच्यते. ठीक आहे? सात्विक कर्त्याचं लक्षण सांगताय. वर जे सांगितलं होतं ते तामस कर्माचं लक्षण. त्यात सांगितलं होतं की अनुबंध, क्षय, हिंसा, पौरुष याचा विचार न करता जे कर्म होते तामस. याचा अर्थ असा निघतो आपण कर्म करत असताना या साऱ्या गोष्टीचा विचार करूनच कोणतंही कर्म केलं पाहिजे की आपण जे कर्म करत आहोत त्याचे परिणाम काय निघणार, त्यात आपला वित्तक्षय, शक्तिक्षय किती होणार, त्याच्यापासून दुसऱ्याला त्रास तर होणार नाही ना, ते आपल्या सामर्थ्याला शोभणार आहे ना, आपल्याकडून होऊ शकतं ना, असं असेल तरच कर्मात प्रवृत्त व्हायचं आहे. याचा अर्थ तो निघतो आहे. चला पुढे. सात्विक कर्ता कसा असतो? मुक्त संघ. हा मुक्त संघ म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान ज्याने सोडला आहे, फलाचा त्याग केला आहे, त्यक्ताभिनिवेश इत्यर्थ मुक्त संघ. आणखीन कसा हो? अनहमवादी. अनहमवादी शब्दाचा अर्थ लिहा गर्भोक्तिरहितम, गर्भोक्तिरहित,
गर्वोक्तिरहित, ज्याच्या ठिकाणी गर्व नाही आहे त्याला म्हणायचं अनमवादी. ठीक आहे. पुढे आहे धृत्युत्साह समन्वित. धृती म्हणजे धैर्य, उत्साह म्हणजे उद्यम, आणि त्याने दोघांनी युक्त असला पाहिजे करता, तो सात्विक करता. धृती आणि उत्साहाने युक्त. मुक्त संघ, अनमवादी. आणखीन कसा? सिद्ध सिद्धी हो निर्विकार आहे ना. केलेले जे कर्म आहे, केले जाणारं जे कर्म आहे त्याचं फल भेटलं काय किंवा नाही भेटलं काय, सिद्ध झालं काय नाही सिद्ध झालं काय, दोघात विकार रहित राहणारा. सिद्ध झालं हर्षित नाही होत जास्त, सिद्ध नाही झालं व्याकुळ नाही होत. म्हणून म्हटलं आहे सिद्ध सिद्ध हो निर्विकार. निर्विकार शब्दाचा अर्थ हर्ष विषाद शून्य. हर्ष विषाद शून्य. केवळ शास्त्रप्रमाणे म्हणून कर्म करायला प्रवृत्त झाला आहे. मग सिद्ध झालं चांगली गोष्ट आहे, नाही झालं ईश्वरी इच्छा म्हणून तो करतो आहे. असा जो करणारा करता तो सात्विक. सात्विक करता सात्विक उच्यते. ठीक. पुढे रागी कर्म फल प्रेप्सुर, रागी कर्म फल प्रेप्सुर, लुब्धो हिंसात्मको शुचिः, लुब्धो हिंसात्मको शुचिः, हर्ष शोकान्वितः कर्ता, हर्ष शोकान्वितः कर्ता, राजसः परिकीर्तितः, राजसः परिकीर्तितः. रागी कर्म फल प्रेप्सुर, लुब्धो हिंसात्मको शुचिः, हर्ष शोकान्वितः कर्ता, राजसः परिकीर्तितः. पदच्छे रागी कर्म फल प्रेप्सु लुप्त हिंसात्मक अशुचि हर्ष शोकान्वित कर्ता राजसः परिकीर्तितः. ठीक. अन्वय श्लोकानुसार सरळच आहे असा अर्थ पहा. रागी आहे नाही. रागी रागी म्हणजे काय? पुत्रादिषु प्रीतिमान. रागी शब्दाचा अर्थ आहे पुत्रादिषु प्रीतिमान. पुत्र पौत्र पत्नी मित्र यांच्याविषयी अत्यंत प्रीती असणारा. आणखीन कसा? कर्मफल प्रेप्सु म्हणजे एका शब्दात कर्मफल कामी, कर्माच्या फलाची इच्छा करणारा. आणखीन पुढे म्हटलंय लुब्ध. लुब्ध शब्दाचा अर्थ लिहा परद्रव्येषु संजात तृष्ण. परद्रव्येषु संजात तृष्ण. तीर्थादौ च स्वद्रव्य अपरित्यागी. स्वद्रव्य अपरित्यागी याला म्हणतात लुब्ध, लोभी. थोडक्यात लुब्ध म्हणजे काय? परद्रव्येषु दुसऱ्याच्या द्रव्याविषयी अत्यंत तृष्णा असणारा. कसं ते पैसे आपल्याला भेटतील, आपल्या उपयोगात येतील दुसऱ्याचे, नाही की नाही. चहा तर यायची पण आपल्या पैशाची नाही, कळलं की नाही. तसं चहा पिऊच नाही. चहा विष आहे. चहाचं नाव घेतलं तरी आंघोळ करावी लागते, क्षमा असावी. परद्रव्येषु संजात तृष्ण. अगदी तीर्थयात्रेला गेला तरी सुद्धा आपल्या खिशातला दमडी खर्च द्यायचा नाही, कळलं की नाही. दिलाय ना. तीर्थादौ स्वद्रव्य अपरित्यागी. दुसऱ्याच्याच पैशाने सारा करायचं, याला म्हणायचं लुब्ध. आणखीन कसा? हिंसात्मक. हिंसात्मक शब्दाचा अर्थ लिहा परपीडा स्वभाव. परपीडा स्वभाव. काहीचा स्वभावच असा असतो हिंसात्मक स्वभाव. म्हणजे दुसऱ्याला त्यांच्या स्वभावापासून पीडाच होते. त्यांच्या अग्नीच्या सानिध्यात कोणीही जाऊ द्या, चुकून चाकून कसाही जाऊ द्या, चटकाच बसणार. तसे काही लोक असतात, त्यांच्या सानिध्यात येणं केणं प्रकारे कसेही तुम्ही आलात की तुम्हाला व्याकुळच व्हावं लागणार, दुःखीच व्हावं लागणार. हिंसात्मक. ठीक आहे. आणखीन पुढे आहे अशुची. अशुची म्हणजे बाह्यांत शौचवर्जित. आतही पवित्र नाही, बाहेरही पवित्र नाही असा. ठीक आहे जी. बाह्यांत शौचवर्जित. आत बाहेर पवित्रतेने शुद्ध रहित, पवित्रत नाही आहे.
आणखीन कसा खाली दिलाय हर्ष शोकान्वित आहे की नाही. हर्ष आणि शोक, शोक म्हणजे दुःख याने युक्त आहे. इष्ट वस्तू प्राप्त झाली हर्षित होतो, अनिष्ट वस्तू प्राप्त झाली दुःख होतो, शोक करतो असा. पुन्हा असा जो करता त्याला म्हटलं आहे राजस परिकीर्तित, राजस करता येतो. किती विशेषण दिले बघा. रागी कर्मफले प्रेप्सो दुग्ध हिंसात्मक अशुचि हर्ष शोकान्वित. ठीक आहे जी. चला आता पुढे. अयुक्त प्राकृत स्तब्ध षठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. पदच्छेद. अयुक्त प्राकृत स्तब्ध षट नैष्कृतिक अलस विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. तामस कर्त्याचं लक्षण. अन्वय सरळ असाच आहे. अर्थ पहा. अयुक्त, अयुक्त शब्दाचा अर्थ आहे असमाहित, जो अंतर्मुख झालेला नाही आहे. असमाहित थोडक्यात अस्थिर बुद्धीचा. पुढे प्राकृत आहे की नाही. प्राकृत शब्दाचा अर्थ लिहा अत्यंत असंस्कृत बुद्धी. अत्यंत असंस्कृत बुद्धी की ज्याच्या बुद्धीवर कोणतेही संस्कार झालेलेच नाही आहे. बालकाप्रमाणे, बालका समान, लहान पोरासारखा. पुन्हा कसा स्तब्ध, खांबासारखा ताट असणारा. म्हणजेच काय अनम्र. स्तब्ध शब्दाचा अर्थ लिहा अनम्र. पुन्हा कसा षठ, षठ शब्दाचा अर्थ आहे शक्ती गुहनकारी, मायावी. शक्ती गुहनकारी मायावी म्हणजे काय. शक्ती गुहनकारी म्हणजे आपलं सामर्थ्य गुप्त ठेवणारा कपटी. थोडक्यात त्याला म्हणायचं षट आहे की नाही, कपटी. पुन्हा कसा हो नैष्कृतिक. नैष्कृतिक शब्दाचा अर्थ लिहा परवृत्तीच्छेदन पर. परवृत्तीच्छेदन पर म्हणजे काय दुसऱ्याच्या उपजीविकेचा नाश करणारा. आपल्याला नोकरी लागली नाही तरी चालेल, पण त्याला आता लागण्याची शक्यता आहे ना, जवळजवळ पास होत आला सारं काहीतरी पिन मारून देणार. कोणती व्यवहारामध्ये आहे की नाही. एखाद्याचा व्यापार चांगला चालतो ना, त्याचा कसा बंद पडत असा विचार करणारा, त्याला म्हणायचं इथं नैष्कृतिक. पुन्हा अलसह, अलस शब्दाचा अर्थ कर्तव्येषु अप्रवृत्तिशील. कर्तव्येषु अप्रवृत्तिशील, जे कर्तव्य कर्म करायला पाहिजे त्याच्यामध्ये त्याची प्रवृत्ती होत नाही. अलस, आळशी थोडक्यात. आणखीन विषादी, विषादी शब्दाचा अर्थ लिहा शोकशील. शोक करणं, दुःख करणं हा ज्याचा स्वभावच आहे. कायम कधी पहा त्याच्या तोंडावर 12च वाजलेले असतात. रडका, थोडक्यात म्हणायचं रडका. ठीक आहे की नाही, कधीच प्रसन्न चित्त नाही. आणखीन कसा हो दीर्घसूत्री. दीर्घसूत्री म्हणजे काय दीर्घ प्रसारण म्हणजे काय जे काम एका दिवसात किंवा 2 दिवसात होऊ शकतं ते काम महिन्याभरातही पूर्ण करत नाही, त्याला म्हणायचं काय दीर्घसूत्री. अशी व्याख्या केलेली आहे की नाही. जे काम 1 तासात 4 तास होऊ शकतं त्याला दिवस लावायचा आहे की नाही, त्याला म्हणायचं काय दीर्घसूत्री. करता, असा जो करता त्याला म्हणायचं तामस. बघा तामस करत्याची किती विशेषण दिले आहे. अयुक्त, प्राकृत, स्तब्ध, षट, नैष्कृतिक, अलस, विषादी, दीर्घसूत्री. झालं जी. चला पुढे. आता आपण कोणता करता व्हायचं आपले आपण ठरवायचं. सात्विक व्हायचं, राजस व्हायचं, तामस व्हायचं. आपले कर्म सात्विक का राजस का तामस कसे असावे हे आपले आपण ठरवायचे. सारे विभाग दिले जात आहे ना. चला पुढे.
बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमाणमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय बुद्धेः भेदं धृतेः च एव गुणतः त्रिविधं शृणु प्रोच्यमाणम् अशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय। अन्वय धनञ्जय हे धनञ्जय बुद्धेः धृतेः एव च गुणतः अशेषेण प्रोच्यमाणं विविधं भेदं पृथक्त्वेन शृणु। ठीक, या श्लोकातून भगवान जणू काय आज्ञा देतात काय की 3 गुणानुसार बुद्धीचे आणि धृतीचे सुद्धा तू वेगवेगळे भेद ऐकून घे असं सांगतात। अन्वयानुसार अर्थ धनंजय हे धनंजय हे अर्जुना बुद्धे हे बुद्धीचे आणि धृती म्हणजे धैर्य त्याचे देखील गुणतः म्हणजे सत्वरजतम या गुणानुसार अशेषेण प्रोच्यमाण अशेषेण निरवशेषेण संपूर्णपणे प्रोच्यमाणम सांगितल्या जाणारे 3 भेद पृथक्त्वेन वेगवेगळ्या रूपाने विभाग करून तू जाणून घे ऐकून घे शृणू असं भगवान सांगतात। आता पुढच्या श्लोकात सात्विक बुद्धीचं लक्षण सांगताय म्हणजे बुद्धीचे 3 प्रकार धृतीचे 3 प्रकार सांगतायत एक एक प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी। ठीक पदच्छेद प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी। अन्वय हे पार्थ या बुद्धिः प्रवृत्तिं निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये बन्धं मोक्षम च वेत्ती सा सात्विकी बुद्धी। सरळ सरळ परिभाषा आहे काय की अर्जुना या बुद्धी जी बुद्धी ही हे गोष्टी ह्या गोष्टीला जाणते कोणत्या हो प्रवृत्ती काय निवृत्ती काय बंध काय मोक्ष काय हिचा विवेक साऱ्या गोष्टीचा विवेक ज्या बुद्धीत होतो ना ती बुद्धी सात्विक आहे ते सांगितलं। प्रवृत्तीम शब्दाचा अर्थ लिहा बंध हेतु कर्म मार्गम बंध हेतु कर्म मार्गम बंधाला कारणीभूत जो कर्म मार्ग आहे त्याचं नाव आहे प्रवृत्ती। थोडक्यात प्रवृत्ती म्हणजे कर्म मार्ग। पुढे निवृत्तीचा अर्थ या मोक्ष हेतु संन्यास मार्ग मोक्षला कारणभूत जो संन्यास मार्ग निवृत्ती मार्ग थोडक्यात ज्ञान मार्ग। प्रवृत्ती म्हणलं की कर्म मार्ग निवृत्ती म्हणलं की ज्ञान मार्ग। निवृत्ती मार्गाचं फल आहे मोक्ष प्रवृत्ती मार्गाचं फल आहे काय श्रेय आणि त्याचं फल निश्रेयस श्रेय निश्रेय असं म्हणतात ना अभ्युदय फल ऐहिक परलौकिक उत्कर्ष प्रवृत्ती मार्गाचं फल आणि निश्रेयस म्हणजे मोक्षरूपी फल निवृत्ती मार्गाचं फल। तर प्रवृत्ती निवृत्तींच हे झालं। पुढे दिलं आहे कार्याकार्ये कार्य म्हणजे करण्याला योग्य विहित कर्म अकार्य म्हणजे निषिद्ध कर्म जे करण्याला योग्य नाही यालाही जी बुद्धी जाणते। आणखीन भयाभये भय आणि अभय म्हणजे काय बरं त्याचा अर्थ लिहून घ्या कार्याकार्य निमित्तौ अर्थानर्थौ कार्याकार्य निमित्तौ अर्थानर्थौ अर्थ अनर्थ कार्य आणि अकार्य यांच्या निमित्ताने होणारे जे अर्थ आणि अनर्थ या गोष्टीला सुद्धा जी बुद्धी जाणते ती सात्विक। पुन्हा आणखीन बंधम आहे की नाही बंध बंधाचं कारण यालाही जाणते मोक्ष मोक्षाचं साधन यालाही जाणते अशी जी बुद्धी आहे तिला म्हणायचं काय सात्विक बुद्धी।
पुढे चला. यया धर्ममधर्मञ्च कार्यं चाकार्यमेव च यथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी. यया धर्ममधर्मञ्च कार्यं चाकार्यमेव च यथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी. है कि नहीं? पदच्छेद. यया धर्मम अधर्मम च कार्यम च अकार्यम एव च अयथावत् प्रजानाति बुद्धि सा पार्थ राजसी. अन्वय. पार्थ हे पार्थ, यया नाम बुद्ध्या पुरुषः धर्मम अधर्मम च कार्यम च अकार्यम एव च अयथावत् प्रजानाति सा राजसी बुद्धि. ठीक आहे. अर्थ पहा. भगवान सांगतात अर्जुनाला, हे पार्थ, हे अर्जुना, या बुद्ध्या ज्या बुद्धीच्या द्वारे पुरुष काय हो धर्मम अधर्मम कार्यम अकार्यम एव अयथावत प्रजानाति. है की नाही? अयथावत शब्दाचा अर्थ लिहा. संदेहास्पदत्वेन संदेहास्पदत्वेन ठीक आहे ना. प्रजानाति म्हणजे जाणतो, जाणून तर राहिला पण निश्चयपूर्वक नाही, संशय रूपाने जाणतोय. कशाला? धर्मम अधर्ममच. धर्म म्हणजे शास्त्रविहितम धर्मम, अधर्म म्हणजे शास्त्र निषिद्ध जे आहे त्याला म्हणायचं अधर्म. धर्म काय अधर्म काय. पुन्हा कार्यम अकार्यम, करण्याला कर्तव्य काय आहे, काय करायला पाहिजे ती गोष्ट, अकार्यम काय नाही करायला पाहिजे ही गोष्ट जाणतो पण संदेहास्पद, काय करावं, करावं की नाही करावं, काय करावं, आहे की नाही. अशा रीतीने जी बुद्धी जाणते तिला म्हणायचं राजसी बुद्धी. पुढे चला. अधर्मम धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी. ठीक पदच्छेद. अधर्मम धर्मम इति या मन्यते तमसा आवृता सर्वार्थान विपरीतान च बुद्धि सा पार्थ तामसी. अन्वय. पार्थ हे पार्थ, या बुद्धि तमसा आवृता अधर्मम धर्मम इति सर्वार्थांच विपरीतान मन्यते सा तामसी बुद्धि. तामसी बुद्धीचं लक्षण. या जी बुद्धी तमसा आवृता, तमसा अज्ञानेन अविवेकेन आवृत्ता, अज्ञानाने आवृत्त आहे, अज्ञानाचा पगडा जिच्यावर अधिक आहे अशी बुद्धी. एक पहिलं धर्म. पुन्हा कशी हो अज्ञानाने आवृत्त आहे म्हणूनच तर अधर्मम धर्मम. अधर्मम शब्दाचा अर्थ आहे प्रतिषिद्ध निषिद्ध कर्म, निषिद्ध गोष्टी, आणि धर्म म्हणजे विविध गोष्टी. पण ही जी बुद्धी आहे ना तामस बुद्धी, ती काय समजते? अधर्माला धर्म समजते. आहे अधर्म पण अधर्माला काय समजतात? धर्म. तामसी बुद्धीचं लक्षण. ठीक आहे की नाही? हिंसा अधर्म आहे. नाही नाही आम्ही देवासाठी का पितो, धर्मबुद्धीने का पुरायली, आहे अधर्म, अधर्माला धर्म समजणं. ठीक आहे. धर्म इति. आणखीन सर्वार्थान, सर्वार्थान शब्दाचा अर्थ लिहा. सर्वान एव ज्ञेय पदार्थान, सर्वान एव ज्ञेय पदार्थान, जेवढे बी म्हणून जाणण्याला योग्य पदार्थ आहेत त्या सर्वांच्या बाबतीत त्यांचं ज्ञान कसं असतं? विपरीत. पुढे दिलं आहे विपरीतान मन्यते, विपरीत रूपानेच जाणतात. जशा तशा रूपाने जाणत नाही, उलट्या रूपाने जाणतात. उलटी सोच. आजच्या भाषेत बोलायचं म्हणजे नकारात्मक विचार, आहे की नाही? हा. विपरीतान मन्यते सा तामसी बुद्धी. ती तामसी बुद्धी आहे, उलट सोचणे, आहे की नाही? एखाद्याला म्हणलं ना कोणी आलंय, या 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 महाराज बसा 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 बसा, अति आदर केला, त्याला वाटतं आपला अपमानच करू राहिला,
केला आहे आदर, उलटा विचार. एखाद्याला खूप आग्रह केला प्रेमाने, आहे की नाही, अहो घ्या, अजून घ्या, खा खा, आहे की नाही, त्याला वाटते मुद्दामच म्हणून राहिले म्हणजे जास्त खाऊ नये म्हणून. उलटी बुद्धी. तामस बुद्धीचं लक्षण आहे. चला पुढे. तो एका शब्दात सांगायचं म्हणजे काय, विपरीत ग्राहिणी बुद्धी ही तामसी बुद्धी. विपरीत ग्राहिणी, उलट ग्रहण करणारी, विपरीत ग्राहिणी बुद्धी ही तामसी बुद्धी. ठीक आहे जी. चला पुढे. आता बुद्धीचे 3 भेद झाले, धृतीचे 3 भेद सांगतात. धृत्यायया धारयते मनः प्राणेन्द्रिय क्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी. पदच्छेद. धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रिय क्रियाः योगेन अव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी. सात्विक धृतीचं लक्षण करायचं आहे. अन्वय. पार्थ योगेन अव्यभिचारिण्या यया धृत्या पुरुषः मनः प्राणेन्द्रिय